भारत देशाला सक्षम व मजबूत करण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यशस्वी ठरले असल्याचे गौरवोद्गार खासदार धैर्यशील पाटील यांनी पालीतील पक्षप्रवेश कार्यक्रमात काढले। पाली सुधागडसह रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी दिवसेंदिवस संघटनात्मक दृष्ट्या मजबूत व बलाढ्य होत आहे। विकासात्मक दृष्टिकोन ठेवून विविध पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी भाजपच्या प्रवाहात सामील होत आहेत। सुधागड तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाला धक्का देत पाछारपूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व असंख्य कार्यकर्त्यांनी दिनांक 31 मे रोजी भारतीय जनता पार्टीत जाहीर प्रवेश केले। पाली सुधागड भाजप संपर्क कार्यालयात पार पडलेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात सर्व प्रवेशकर्त्यांचे खासदार धैर्यशील पाटील, भाजप नेते प्रकाश भाऊ देसाई, भाजप नेत्या गीताताई पार्लेचा, भाजप रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, आलाप मेहता, माजी तालुका अध्यक्ष दादा घोसाळकर, तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे, आरिफ मनियार, नरेंद्र खाडे, शरद चोरगे, प्रणाली शेठ आदींनी स्वागत केले। यावेळी भाजपा रायगड जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील यांचा सत्कार करण्यात आला, तर श्रीकांत ठोंबरे यांची सुधागड भाजपच्या अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याबद्दल खासदार धैर्यशील पाटील यांनी त्यांचा सन्मान केला। प्रवेशकर्त्या उत्कर्ष रोशन बेलोसे, ग्रुप ग्रामपंचायत पाछारपूर सरपंच, अंकिता अशोक हुले, ग्रुप ग्रामपंचायत पाछारपूर उपसरपंच आदींसह कार्यकर्त्यांचा समावेश आहे। प्रास्ताविकात तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे यांनी सांगितले की सुधागड तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीवर येत्या काळात कमळ फुलणार आहे। पाछारपूर ग्रामपंचायतीपासून सुरुवात केली असून पुढे हे लोण तालुक्यात पसरेल असे ठोंबरे यांनी म्हणाले। भारतीय जनता पार्टीमध्ये आपण प्रवेश केला, नेमकं काय आपल्या अपेक्षा आहेत आणि कशा पद्धतीने विकासाची खात्री आहे आपल्याला, काय सांगाल? काय नाव आपलं? नमस्कार, मी उत्कर्ष रोशन बेलोसे, ग्रुप ग्रामपंचायत पाछारपूरची सरपंच। आम्ही सर्वच उपसरपंच सदस्य यांना घेऊन आम्ही आज भारतीय जनता पक्षामध्ये आज प्रवेश केला आहे। देशातील सगळ्यात मोठा असा पक्ष आहे जो हिंदुत्ववादी विचारसरणीला खूप अनुसरून खूप चांगली कामे करत आहे आणि पहलगाम सारख्या भ्याड हल्ल्यावर पाकिस्तान विरोधात ज्या ज्या गोष्टी भारताने केल्या आपल्या सन्माननीय पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली त्या खूप कौतुकास्पद आहेत आणि आपल्या भारताचं नाव आज खूप मोठं झालं आहे। तर त्यासाठी आणि विकास कामंही आमच्या इथून खूप करता येतील पाछारपूरमधून, तर त्याच्या अनुषंगाने पण आम्ही भाजपामध्ये प्रवेश केला आहे। आज पाछारपूर ग्रामपंचायतीतील काही सदस्यांचा, सरपंचांचा, पदाधिकाऱ्यांचा प्रवेश भाजपामध्ये झालाय, काय सांगाल? कशा पद्धतीने हा प्रवेश झालाय, कशा पद्धतीने विकासाची खात्री देतात? छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावरती भारतीय जनता पक्ष काम करत आहे। त्यांची जी काही ध्येय धोरणं आहेत त्या ठिकाणी स्वतः मानून या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी या ठिकाणी सुधागड तालुक्यात काम करत आहे। माननीय मोदी साहेब देशाचे नेतृत्व करत असताना विविध विकास कामं सर्वसामान्य तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत। त्याचप्रमाणे माननीय देवाभाऊ हे देखील अतिशय ताकदीने या ठिकाणी सर्वसामान्यांच्या सोबत ताकदीने उभे आहेत। त्याचप्रमाणे या जिल्ह्यात काम करणारे आम्हा सर्वांचेच नेते माननीय धैर्यशील दादा पाटील हे देखील खासदार म्हणून आणि या जिल्ह्याचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी अतिशय चांगल्या आणि योग्य पद्धतीने या ठिकाणी काम करत आहेत। त्यांच्या नेतृत्वावरती, त्यांच्या विश्वासावरती विश्वास ठेवून या ठिकाणी पाछारपूर सारखी ग्रामपंचायत, अतिशय मोठी भौगोलिकदृष्ट्या देखील मोठी असलेली ग्रामपंचायत या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये, शेतकरी कामगार पक्षाच्या मधून आज भारतीय जनता पक्षामध्ये अतिशय जोमाने प्रवेश केलेला आहे। या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये आम्ही सर्वच जण सन्मान ठेवू। त्या ठिकाणी असलेल्या सर्व समस्या असतील किंवा तळागाळातील लोकांची जी काही कामे असतील या ठिकाणी भारतीय जनता पक्ष सुधागडच्या वतीने आम्ही सर्वसामान्यांची कार्य या ठिकाणी करत राहू, या ठिकाणी त्यांना मी अशी ग्वाही देखील देतो। त्याचप्रमाणे माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं योगदान देखील देत आहेत। त्या ठिकाणी त्यांच्या रस्त्याचा जो काही प्रश्न होता तो तातडीने सोडवलेला आहे। आता त्यांची एक एसटीची समस्या आहे, ते देखील आम्ही आता सोडवण्याचा प्रयत्न करून त्यांच्या असणाऱ्या सर्वसामान्यांच्या सगळ्याच गरजा आम्ही या ठिकाणी पार पाडण्याचा कटोकार प्रयत्न करू। या ठिकाणी मी त्यांना शब्द देतो आणि थांबतो। शिवसत्ता टाइम्ससाठी धम्मशील सावंत, रायगड। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।